केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत मतदान। अध्यक्ष 8 व सदस्य पदासाठी 90 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मंगळवारी ता 2:29 मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले असून अध्यक्षपदासाठी 8 व सदस्यपदांसाठीच्या 90 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदवले आहे। पुरुष 12,334, स्त्री 13,256 व इतर 03 असे एकूण 25,593 मतदार नगर परिषदेच्या 10 प्रभागात आहेत। सकाळी 6:30 वाजता अभिरूप मतदान मॉकपोलच्या व 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काही ठिकाणी मतदान यंत्रात दोष आढळल्याने तिथे राखीव मतदान यंत्र वापरले। सकाळी 7:30 ते 9:30 दरम्यान 5.61, सकाळी 7:30 ते 11:30 दरम्यान 15.51%, सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 दरम्यान 29.18, सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 दरम्यान 46.21। 3 मतदान केंद्रावर 5:30 वाजता नंतर बहुसंख्य मतदार रांगेत असल्यामुळे अंतिम आकडेवारीस विलंब लागणार आहे। सकाळी धीम्या गतीने मतदानास प्रारंभ झाला। दुपारनंतर मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र बहुतांशी मतदान केंद्रावर दिसले। तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार रफिक बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जुन स्वामी आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी, मास्टर ट्रेनर्स यांनी सकाळी 5:30 वाजतापासूनच परिश्रम घेतल्याने ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली। उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मघळणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मतदान जनजागृती स्वीप कक्षाच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार तृतीयपंथी मतदार शिवण्या राजू कोटलवार यांनी नांदेडवरून येऊन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नया कॅम्प किनवट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। तृतीयपंथी यांनी बजावला मतदानाचा हक्क। येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नया कॅम्प किनवट मतदान केंद्रावर तृतीयपंथी मतदार शिवण्या राजू कोटलवार यांनी किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, मुख्याधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे, गट शिक्षणाधिकारी तथा मतदार जनजागृती स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने, मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी उत्तम कानिंदे, मास्टर ट्रेनर तथा स्वीप सदस्य M.B. स्वामी, रमेश मुनेश्वर, योगेश वैद्य, रूपेश मुनेश्वर, सारंग घुले आणि रांगेतील मतदार उपस्थित होते। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।